वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आता आम्ही चाललेलो आहोत शिर्डीला आणि शनी शिंगणापूरला. चला आजचा प्रवास कसा होतोय तो बघूया. तर मी एकटीच जात नाहीये, माझ्यासोबत माझा नवरा पण आहे आणि अजून आमच्या सोबत अजून 2 जण आहेत कपल्स. एक कपल्स आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती पुढच्या म्हणजे कामोठे कामोठेला आपल्याला बस मध्ये बसलेलो आहोत आणि आता निघालोय आम्ही. तर आमचे 2 माणसं आता ते येतील, तुम्हाला दाखवते ते कोण आहे. लवकरच भेटू द्या. हे आमचे आहेत नमुने. हाय कर, हाय हाय कर. कोण नाही. तर ही आहे माझी लहानपणीची मैत्रीण आणि इकडे ती 2 जण आहेत. मला आता सगळेजण आलेले आहेतच. मग आता सगळेजण झोपतो थोडा वेळ आणि डायरेक्ट आता सकाळी शिर्डीला पोहोचणार. तिथे सगळ्याहून बसेस थांबतात, तिकडे रिझर्वेशन करू शकतो. रिटर्न जायला पाहिजे असेल तर तिकडे येऊन रिझर्वेशन करू शकतो. तिथे येऊन बसेस थांबतात. आपण चालत जातोय आता. इथे रूम्स बघू कुठे फ्रेश होण्यासाठी आपल्याला आहेत आणि तिथे त्यांचा रेट किती आहे काय तसं आपण विचारू. आम्ही सकाळी 6 वाजता शिर्डीला पोचलो होतो. जिथे बस थांबवली होती त्याच्या राईट साईडला 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरच साईबाबांचं मंदिर आहे. तुम्ही चालतही जाऊ शकता आणि जवळच रूमसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही ट्रॅव्हल्सऐवजी नॉर्मल बसने पण जाऊ शकता. इथे मंदिरात जवळच बस स्टँड पण आहे, सो तुम्हाला बरं पडेल तिथे. ती दोघं तर रूम बघायला गेलेली आहे, ती कशी आहे काय त्यानुसारच आम्ही पुढे डिसाईड करू की घ्यायची की नाही. किती रुपये सांगितले? आणि फक्त रूम काय देतात ते 1-2 तासासाठी 100 रुपीज पर पर्सनसाठी. तर तर मंदिराच्या जवळ जेवढं बघाल तेवढं बेटर आहे. ते पण कमी आहे. आणि ते काय बॅगा वगैरे ठेवायला देतात, आंघोळ करून बॅगा ठेवू शकता तुम्ही दर्शनासाठी. आता आम्ही चौघही तयार झालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने. चला तर मग तुम्हाला दाखवते रोड कसा आहे काय ते. हा पूर्ण मार्केट लागतो, पूर्ण मार्केट आहे खाण्यापिण्याचा नाश्त्याचा. इथे आहार वगैरे पण रूम्स वगैरे पण सगळे असे अवेलेबल आहे. मुंबई सुनीता देवी मुंबई जहाँ पर गेट नंबर 4 पर आ जाए. आपके रिश्तेदार यहाँ आपके रिश्तेदार यहाँ आपका इंतजार कर रहे हैं. आम्ही यातून पाया पडून पण आलो आणि सीन असा आहे की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि म्युझियम देखील बघून आलो आम्ही. आणि जनरलसाठी एंट्री 7 नंबर गेटने आणि जर VIP पाहिजे असेल तर 200 ते 250 रुपये भरून गेट नंबर 4-5 ने तुम्ही जाऊ शकता. पण जनरलला 3 तास तरी थांबायला लागतं. न्यू इयर आणि 3 ते 4 तास थांबलो. सॅटर्डे संडे मग गर्दी भरपूर राहते. गर्दी भरपूर आहे. यायचं असेल टाइम असेल तर मधल्या डेज मध्ये या आणि आतमध्ये फोन बिलकुल पण अलाउड नाहीये. किंवा VIP एंट्री मधून जावा. असे जनरल याला वेटिंग थांबवतात आतमध्ये, खूप थांबवतात. आणि किमान 2 तास बसून होतो आतमध्ये आणि लाईनीमध्ये आतमध्ये 1 तास उभेच होतो. नंतर हळूहळू आतमध्ये एंट्री करायला घेतली. नंतर किमान 3 तास तरी लागले आम्हाला आतमध्ये. लाईनला थांबायच्या आधी जेवून घ्या किंवा नाश्ता काहीतरी करा. पोट आतमध्ये भरून पाणी आणि चिप्स वगैरे मिळतं आतमध्ये आणि चहा पण असतो, पण गर्दी असते त्याला. हा खूप गर्दी, खूप म्हणजे खूप लाईनीत अशी खूप गर्दी असते. बघूया आता शनी शिंगणापूरला जायचं आहे, बघू कसं आणि कुठून जाणार ते आम्ही चेक करू. कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलोय, सो आम्हाला पण शोधतच जावं लागतंय सगळं. चला रॅन्डम कर नाश्त्यासाठी आजूबाजूला आहे.
इथे खूप सारे असे हॉटेल्स आहेत की जिथे तुम्ही खाऊ पिऊ शकता भूक लागली की. तर चला मग आता आम्ही रेस्टॉरंट शोधत आलो एका रेस्टॉरंटमध्ये. आता खूप भूक लागलेली आहे तर आता काहीतरी ऑर्डर करायचं चाललं आहे आमचं. आम्ही आलो आहोत साई शिव सागर हॉटेलला. सो तिकडचं हे मेन्यू आहे. पापड, रायता, ब्रेकफास्ट पण आहे, सगळा सब्जी, सँडविचेस, रोटी वगैरे, राईस, स्पेशल टिक्का सगळं आहे. आणि इकडे कंट्रोल आणि आम्ही घरून देखील पार्सल घेऊन आलो होतो. काय घेऊन आलोय आपण? पराठे. कसले पराठे आहेत? मेथीचे पराठे. कोणी बनवलेत? तू एक नोट काय देऊ शकतोस? नोट एक तो रूम घेतल्यानंतर एक एजंट असतो आपल्याला, तो आपल्याला आपलं सामान ठेवण्यासाठी आणि शूट ठेवण्यासाठी एका दुकानात घेऊन जातो. आणि त्या दुकानात गेल्यानंतर तो म्हणतो की इथे फ्री आहे सगळं. आपण तिथे ठेवल्यानंतर आपल्याला ते देतात की तुम्हाला सामान घ्यावं लागेल. म्हणजे बॅग ठेवल्यानंतर तो म्हणतो की तुम्ही सामान घ्या. आणि सामानाची प्राईस बरं जास्त असते. जिथे आपल्या बाहेरला 100 रुपये भेटतो तेच तिथं आपल्याला 200 रुपये भेटतात. अशा तऱ्हेने आपल्याला लुटतात. त्याच्यामुळे सामान आपण आपल्या साई मंदिराच्या आसपास जवळ ठेवू शकता. तिकडे आहे जागा. आणि फोन देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. शूज गेट नंबर 4. हां, शूज पण तिकडे ठेवू शकता. आणि मिठाई वगैरे काय घेऊ नका. आतमध्ये लाडू भेटतात. ते बोलतात की मिठाई देवाच्या allowed नाही. पायाला लावायला हां. ते बोलतात की देवाच्या पायाला टेकवा आणि मग घरी येऊन जा. पण तसं काय नाही होत. गेटवर देतात की देत नाही. लहानचा पॅकेट किंवा प्रसाद असेल ना तो आतमध्ये नेऊन देत नाही. गेटवर डायरेक्ट बोलतात की या नंतर घेऊन जा. आणि तो असतो गेट नंबर 7ला आणि आपण बाहेर पडतो गेट नंबर 4 वरून. तर आमचाही प्रसाद तसाच आहे. आम्ही पण घ्यायला जात नाही. असे बऱ्याच लोकांचे प्रसाद असे पडून आहेत. आणि बॅग्स वगैरेचं काय सांगणार? कुठे ठेवू शकतो आपण? बॅगसाठी जागा आहे. गेट नंबर 4ला आहे, गेट नंबर 7ला आहे. पुढे तिथे गेलो की आहे आहे तिथे कुणाला विचारलं शूज सांगतात. देखील फ्री मध्ये आपण ठेवू तिथं शकतो. आहे जागा. लॉकर आणि- भेटतो आपल्याला, लॉकरमध्ये ठेवू शकतो. आणि मोबाईलला ठेवायचे किती चार्जेस आहेत? 5 रुपये. एक मोबाईल 5 रुपये. सेफ आहे का? सेफ आहे, भरपूर सेफ आहे. डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ नका. बाहेर कुठेही आपल्याला कमी पैशात का होईना मिळतं. इथे जिथे बाहेर 100 रुपयाला भेटत असेल ना तिथे शॉपमध्ये आपल्याला 200, 250 असे म्हणजे प्राईसमध्ये आपल्याला मिळून जातं. सो बी केअरफुल. जरा नीट शोधा. आम्ही पण फर्स्ट टाईम गेलेलो. आम्ही पण थोडंफार इकडे तिकडे आमचं पण थोडंफार झालं म्हणून तुम्हाला आम्ही सगळं सांगतो. आम्ही शनी शिंगणापूरला जातो आहे. तर मग इथून एक मिनी बस आहे आणि बाकीचे जे छोटे गाडी असतात ना 4 व्हीलर रिक्षा वगैरे ते काहीतरी 250 ते 300 रुपये घेतात जाऊन येऊन. तर आम्हाला मिनी बस मिळाले. चौघांचे 800 रुपये. म्हणजे जाताना 100 येताना 100. हेच आम्हाला सोडणार पण आहे आणि आम्हाला घेऊन पण जाणार आहे. तर आता आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला. तर किमान 2-2.5 तास लागले आम्हाला शिर्डीपासून इथपर्यंत मंदिरापर्यंत यायला. छोटीशी बस केलेली आहे. तर मग चला बघू एंट्री कशी इथे जाऊन पहिलं पाणी. इकडे यायचं आहे. पहिलं हातपाय धुवायचे आहेत. सगळ्यात आधी इथे यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत, नंतर मंदिरात प्रवेश आहे. आणि एंट्री बेल्ट अलाउड नाही आहे, चामड्याच्या गोष्टी अलाउड नाही आहे आणि वॉच अलाउड आहे. चप्पल वगैरे अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. नवग्रहांचं मंदिर आहे.
ते पोलीस